आता आपण आलेलो आहोत दादरच्या फुल मार्केटमध्ये। आजचा दिवस म्हणजे हरतालिका आणि उद्या गणेश चतुर्थी या निमित्ताने या बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी असते। तुम्ही बघताय, आम्ही तुम्हाला आवाज इंडियाच्या माध्यमातून दाखवतोय की या दादर शहरामध्ये फुलं विक्री करण्यासाठी महाराष्ट्रातलं नव्हे तर बरेच दूरदूरून लोक येतात। मुंबईच्या आसपासचे शहर आहे, तिथून लोक येतात आणि जवळपास इथे हा जो फुल विक्री आणि फुल खरेदीचा जो व्यवसाय आहे साधारण 10 दिवस आधीपासून सुरू होतो। इथले जाणकार जे बिझनेस करणारे लोक आहेत त्यांच्याकडनं माहिती घेतल्यावर आपल्याला माहिती पडतं की साधारण 10 ते 15 दिवस आधीपासूनच या ठिकाणी फुलांची खरेदी विक्री सुरू होते। आणि आजचे 2 दिवस जे आहेत हरतालिका आणि गणेश चतुर्थी या 2 दिवसामध्ये खूप प्रचंडमध्ये इथे जे आहे लोकांची गर्दी असते आणि ह्या फुलांना खूप असं मार्केट आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे इथे हार आपल्याला बघायला मिळतात, वेगवेगळ्या पद्धतीचे फुलं आपल्याला बघायला मिळतात। आपण जाणून घेऊया इथल्या स्थानिक विक्रेते आणि नागरिकांकडनं त्यांची प्रतिक्रिया। आपण आहोत दादरच्या मार्केटमध्ये, इथे स्थानिक जे दुकानदार आहेत, फुल विक्रेते आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। दादा, आवाज इंडियामध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे। कसं वाटतंय तुम्हाला आजचा हा दिवस आणि उद्याचा दिवसात काय फरक पडतो? आजचा असा आहे की आता उद्या गणपती येणार आहे। आज दादरमधली परिस्थिती इतकी भयानक आहे की या दादरमध्ये खरेदीदार ठाणा, डोंबिवली, लांबून लांबून लोक येतात, विरार, वसई इकडनं। कारण इथे फुलाचं मोठं मार्केट आहे, फुलांचं मार्केट आहे, सोन्या चांदीचं दुकानाचं मार्केट आहे, गणपतीचे डेकोरेशन चांगले उत्तम डेकोरेशन ह्या दादरमध्ये मिळतात आणि लोक बरोबर इथे येण्यासाठी येतात, म्हणजे खरेदी करण्यासाठी। पण इतकी त्यामुळे ट्रॅफिक ही इतकी भयंकर असते इथे की वाट चालायला जागा नसते इथे आणि त्याच्यात गाड्या असतात, ती रोडची ट्रॅफिक असते ती वेगळी। पण अतिशय उत्तम असा मुंबईतला दादरचा मार्केट आहे आणि हे दादर मार्केट इतकं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। आता आपण बघतो की मार्केटमध्ये सहसा जास्त प्रमाणामध्ये प्लॅस्टिकची फुलं किंवा जे माळा वगैरे आहेत, त्यामुळे काय आपल्या व्यवसायाला फरक पडलाय का? आता काय झालं माहिती आहे, 1-2-3 महिन्यापूर्वी प्लास्टिकच्या फुलासाठी आहे ना, फुलवाल्यांनी एक आंदोलन केलं किंवा तुमच्या प्लास्टिकच्या ह्या मेड इन चायना वगैरे जी फुलं येतात त्या फुलांमुळे आमच्या फुलाच्या याच्यावर परिणाम होतो, धंद्यावर परिणाम होतो। त्यामुळे ही आणि आमची जी पेरिशेबल आहे, म्हणजे हा माल लगेच विकला गेला पाहिजे, नाही विकला गेला तर सडतो आणि अक्षरशः कचऱ्याच्या डब्यात फेकायला लागतो। हा तुमचा व्यवसाय किती वर्षापासून आहे? हा आमचा पिढी जात आहे, हा व्यवसाय इकडचा आमचा पिढी जात आहे। फुलांचा विक्रेता आमचा पश्चिम महाराष्ट्रामधले नारायणगाव, जुन्नर, आंबेगाव तालुका, पुणे जिल्हा, साताऱ्यामधलं तासगाव, सांगली हा इथनं माल येतो। त्यामुळे सर्व व्यापारी आहेत ते या भागातले आहेत। त्याचबरोबर आता आपण बघतो की जे चायना टाईप फुलं आहेत मार्केटमध्ये, म्हणजे ओरिजिनल फुलं सुद्धा चायनाची आपल्याकडे विकल्या जातात, त्याच्यामध्ये काय फरक पडतो आपल्या आणि जे आपल्या स्थानिक शेतीमध्ये पीक होतं त्याच्यात? नाही, कुठल्या अर्थाने बोलता तुम्ही? म्हणजे ते चायनीज फुलामुळे तर याच्यावर इफेक्ट होतोच ना। लोक काय बोलतात की आपण चायनीज घेतले की ते दरवर्षी आपल्याला विकत घ्यायला नको फुलं, दरवर्षीची फुलं न्यायला लागतात। समजा 10 दिवसाचा गणपती असेल तर 10 दिवसाच्या गणपतीला 3 वेळा फुलं न्यायला लागतात, म्हणजे 2-2 दिवस टिकतात ती। तर त्यामुळे आपल्याला हा प्रॉब्लेम येतो। रोजचा जो व्यवसाय आहे तुमचा फुल विक्रीचा आणि ज्यावेळेस सीझन किंवा धार्मिक आपले उत्सव येतात त्यावेळेमध्ये किती फरक पडतो? रोजचा आणि उत्सवाच्या सणासुदीच्या दिवशी भरपूर फरक आहे, कारण हा वर्षातनं एकदा गणेशोत्सव येतो, आंबे मातेचा उत्सव येतो, त्याच्यानंतर दिवाळी येते। त्यामुळे हा सीझन जेव्हा आणि श्रावण महिन्याचे सण, हंडी आहे, रक्षाबंधन आहे, तेव्हापासून जो सुरुवात होते ते दसरा हा शेवटचा दिवस आहे। आज हरतालिका आणि उद्या गणेश चतुर्थी या निमित्ताने दोघी ग्राहक तुम्हाला आजच भेटतात? आज नाही, गेले 3 दिवसात 4 दिवसापासून चालू आहे।
काही लांबचे लोक आहेत ती घेऊन जातात जी जास्त दिवस टिकणारी. आता हे जे कट्स फ्लावर आहेत ते हे आहेत बघा असे ऑर्चिड वगैरे इथे हे पण दाखवा. तर ही जी फुलं आहेत ही याला ड्युरेशन आहे, लगेच सडत नाही. तर ही फुलं घेऊन जातात लोक आणि ठेवतात तिथे. धन्यवाद. थँक्यू, आभारी आहे. कधीपासून तुम्ही फुलं घेतात? 2-3 वर्ष झाले. मग कसं काय फरक पडला मागच्या रेटमध्ये आणि आजच्या रेटमध्ये? रेटचा प्रश्न नाही, पण फुलं त्यांची चांगली असतात आणि फ्रेश असतात. Fresh. या वर्षी आम्ही लेट आलो, नाही तर आम्ही लोक सकाळी 7ला आमच्या येतो. बाजूने बघा, सगळे 7 वाजेपासून इथे गर्दी होती. हो, नाही सकाळपासूनच गर्दी असते. सकाळी तर ह्याच्यापेक्षा जास्त डबल गर्दी असते. तुम्ही कुठून आलात? पनवेलवरून आलो. पनवेलवरून आलात. पनवेलवरून दादरला फुलं घ्यायला लोक आलेली आहेत. कैसा लग रहा है आपको? क्या फर्क पड़ रहा है पिछले साल और इस साल में? खाली बारिश की वजह से थोड़ा गड़बड़ हो गया, नहीं तो बहुत बढ़िया लग रहा है मार्केट में, मजा आ रहा है बहुत. बारिश की वजह से कुछ फर्क पड़ा है? हाँ, बारिश की वजह से थोड़ा बहुत तो फर्क पड़ा है सर. किती फरक पडला मागच्या वर्षी या वर्षामध्ये? काय म्हणताय, लोकांचं काय म्हणणं आहे? पाऊस येऊ राहिला म्हणून धंदा कमी व्हायला. अच्छा.